झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। शिरपूरमध्ये अवैध सावकारीवर मोठी कारवाई, एकाच वेळी 5 ठिकाणी छापेमारी, डायऱ्या, कोरे चेक, स्टॅम्पसह महत्त्वाच्या दस्तऐवज जप्त। शिरपूर तालुक्यात अवैधरित्या सावकारी करणाऱ्यांवर प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे। सहाय्यक निबंधक आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने 5 वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी छापेमारी करीत घरझडती घेतली। या कारवाईमुळे अवैध सावकारांचे धाबे दणाणले आहेत। तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार 5 जणांकडून एकूण 9,95,000 रुपये व्याजाने घेतले होते। पैसे परत केल्यानंतरही हे सावकार सतत तगादा लावत असल्याची तक्रार करण्यात आली होती। काही जणांनी तर 10% व्याज घेतल्याचा आरोप केला। यावर कारवाई करताना प्रशासनाने 5 पथके तयार करून खंडू दगा महिरे, अजय नाना मंडळे, जावेद शेख शफी, प्रवीण दशरथ सोनवणे आणि सत्यजित वासुदेव गुजर यांच्या घरावर छापे टाकले। शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे श्री गणेश वामन वाडिले यांनी येऊन तक्रार दिली की त्यांनी 5 इसमांकडून जे कर्ज घेतलेले होते अवैध सावकारी प्रकरणामध्ये, सदर कर्जाची परतफेड करू नये, त्यांनी त्याच्या पटीमध्ये त्यांना कर्ज म्हणजे देऊ नये, त्यांनी सदर कर्जासाठी घरी वारंवार येऊन तगादा लावलेला आहे। सदर बाबत आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय मला व पत्नीला पर्याय उरलेला नाही अशी सांगितल्याने सदर तक्रारीची आम्ही तात्काळ दखल घेऊन सहकार निबंधक श्री विरकर साहेब यांच्याशी संपर्क साधला व त्यांच्या कार्यालयाने व पोलीस विभागाने एकत्रित दिलेल्या आदेशावरून शिरपूर शहरामध्ये 5 ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे। सदर कारवाईमध्ये आक्षेपार्ह डॉक्युमेंट मिळालेले आहेत। सदर कागदपत्रे हे सहकार विभागाकडून जप्त करण्यात आलेले आहे आणि त्याच्यावर पुढील कायदेशीर कारवाई चालू आहे। या छाप्यात डायऱ्या, कोरे चेक, पावत्या, स्टॅम्प पेपर्स यांच्यासह महत्त्वाचे दस्तऐवज मिळून आले असून पुढील तपास सुरू आहे। प्रतिनिधी कार्तिक सोनवणे, झेप मराठी, धुळे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।